नाही पण परत चालू द्या. चालेल. कुंडली औरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री नवनाथाय नमः. सकळ देववर देवोन पाते झाले आपले स्थान. येरीकडे बद्री केदार नमोन चौरंगी निघाला. कथेचं अनुसंधान गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ सगळे शस्त्र अस्त्र विद्येमध्ये पारंगत केले. सगळे देवता प्रसन्न केले. त्यांचे वरदान चौरंगीनाथाला प्राप्त करून दिलं. आणि जगाचे तीर्थ करण्यासाठी किंवा तीर्थ बघण्याच्या उद्देशाने दोघे जण गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ पृथ्वी परिभ्रमण करण्यासाठी निघालेले. बद्री केदार महाराजांना महादेवाला नमस्कार केला आणि त्या बद्रिक आश्रमामधून दोघे जण निघाले. गोरे यवनी वैदर्भ देशात चौरंगी ते कौंडण्यपूर नावी तमने मारे तव माता तात भेट घेई तयाची. आणि दोघे जण फिरत 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 वैदर्भ देशामध्ये आले. आणि त्या वैदर्भ देशामध्ये कौंडण्यपूर नावाचं गाव आहे. आणि ते कौंडण्यपूर भगवान श्रीकृष्णाची सासरवाडी आहे. लक्ष्मीशी सांगे तेव्हा ऋषिकेशी कौंडण्यपुराशी तुम्ही जावे. लक्ष्मीने अवतार घेतलेला आहे त्या कौंडण्यपुरामध्ये रुक्मिणी नावानं. आणि त्या कौंडण्यपुरामध्ये आल्याबरोबर त्यावेळेस गोरक्षनाथाने सांगितलं, म्हणले आई वडील तुमचे आहेत, शशांकर राजा आणि भुजावंती आहे, तरी आई वडिलांना भेटून या असं गोरक्षनाथ बोलतात. भेटचे तरी कैसे त्याते जगी जाऊन याती विख्यात. हस्तपादाचे मुंडन खंडीन निमित्त उत्तरा सुड घेईजे. त्यावेळेस गोरक्षनाथाने सांगितलं चौरंगीनाथाला फक्त जाऊन भेटायचं नाही तर त्यांना तुझी ताकद दाखव. पाठीमाग तुझे हातपाय तोडले होते यांनी 17 वर्षाचा असताना, 16-17 वर्ष असताना हातपाय तोडून टाकले होते. आता त्याचा सूड घ्यायचा, बदला घ्यायचा. त्यामुळे प्रताप दाखव, तुझ्यापासून सामर्थ्य ह्या राजाला कळू दे असं गोरक्षनाथ बोलतात. दिले तवा हस्त पदासी परिदुस दुस आहे मम मानसी. तरी आपला प्रताप संगम रायासी निज दृष्टी धाविका. अरे तुझा हात पाय तोडलेला आम्ही बघितलं आणि बघितल्या आमच्या मनाला खूप तळमळ वाटली. ती धुसधुस माझ्या मनामध्ये आहे. तेव्हाच आम्ही दंड करायला लागलो होतो. पण मच्छिंद्रनाथ म्हणले राहू दे, घे आपल्या सोबत. आधी ह्याला नाथ पंथामध्ये आणू, प्रतापवान करू आणि ह्याच्याच हातून ह्याच्या आई बापाला शिक्षा देऊ असं आम्ही तेव्हा ठरवलं. म्हणून तेव्हा दंड केला नाही त्यांना, नाहीतर तेव्हा दंड केला असता. ती माझ्या मनामध्ये तळमळ आहे तुझी अवस्था पाहिलेली. म्हणून आता तुझा प्रताप त्यांना दाखव आणि शिक्षा कर असं गोरक्षनाथ आवाज म्हणे चौरंगी नाथ. बसमती चिमुटी कवळोनी हात रायाचे लक्षोनी बागायत वाता त्रासी सोडित से. गोरक्षनाथाच्या बोलण्यावरनं चौरंगीनाथाने सांगितलं, महाराज तुम्ही म्हणताल तसं. भस्म चिमुटी काढली, त्याच्यावरती वात आकर्षण मंत्र म्हटला गेला आणि वातास्त्र म्हटल्यावरती असणारी जी काही बगीचा होती राजाची, त्या शशांकाराची जी बगीचा होती त्या बगीचेकडे ते असणारी भस्म चिमुटी फेकून दिली आणि त्या बगीचेमध्ये वारा वादळ सुटला. तिचे भवन कर साशत एक सहस्र वात चक्रे वळवणी अंबर धाविता धारा तयासी. आणि 1600 सेवक त्या असणाऱ्या बगीचेमध्ये होते. वनरक्षणासाठी वनरक्षक होते. आणि ते वाताकर्षण मंत्र, वात अस्त्र मंत्राचा प्रयोग झाल्याबरोबर वारा सुटला आणि त्या वाऱ्यामध्ये 1600 जे असणारे सैनिक होतं, त्यांचं जे असणारे वनरक्षक होते ते पालापाचोळ्यासारखे आकाशात उडाले. अस्त्र घेत काढून तव ते उतरती मै कारण किती पडले मूर्छना वेष्टोन किती एक ग्रामी पळाले. आणि पुन्हा मग ते आकाशामध्ये उडवलं की वातास्त्र जे मंत्र म्हटलेला होता तो महागारी घेतला आणि ते आकाशामधून खाली जमिनीवरती आदळले सेवक.
काही काही जण मूर्छेने तीव्र मूर्छा आली, काही काही बेशुद्ध पडले, जे काही सावध होते ते असणारे उठले पडले, पळत उठले आणि आपापल्या राजाला देवनिया राज अंगणी सांगते झाले विपरीत करणी कोणी केली न दिसे नैनी आश्चर्य भाऊ होतसे. आणि ती राजाकडे आली, हे शशांकराकडे म्हणली, महाराज बगीच्यामध्ये अचानकच वारं सुटलं भयंकर. त्या वाऱ्यामध्ये आम्ही सगळीच आकाशामध्ये उडालो, पण कुणी केलं काय केलं काही लक्षामध्ये येत नाही असं ते सेवक सांगतात. प्रत्याते पाचारून पोचून त्याचे वर्तमान कोणी केले आला कोण शोधा लागी धाडी तसे. मग राजानं एका सेवकाला पाठवलं, जा म्हणले त्या बगीचेमध्ये जाऊन कोण आले बघ म्हणले, शोध घे. आजपर्यंत असं झालं नाही, अचानकच एवढी 1600 सेवक आकाशात उडले, जाऊन बघ कोण आलंय याचा शोध घे असं राजा सांगतो. येरीकडे चौरंगी सहित पानवटी बैसला गोरक्षनाथ हेर पाहून या त्वरित रायापाशी पातले. आणि त्या बगीचेमध्ये पानवट्यावरती दोघ जण बसलेले होते, गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ. ते राजाने पाठवलेले सेवक आला, सेवकाने पाहिलं ही दोघे जण तपयोगी आहेत आणि या असणाऱ्या दोघांना पाहिलं आणि राजाला जाऊन सांगितलं, मनती महाराजा पानवट्याशी बैसली आहेत दोन तापसी तीव्र तेजी कान पाठवेसी विद्यार्णव दिसताती. आणि त्या सेवकांनी शशांक राजाला सांगितलं, महाराज बगीच्यामध्ये दोघे जण आहेत आणि ते दोघे असणारे तपोगवस्ती सूर्यासारखं तेज आहे त्यांच्या चेहऱ्यावरती, योग्यांचा वेश त्यांच्या असणाऱ्या शरीरावरती योग वेश धारण केलेला आहे आणि अशा प्रकारचे बलवान आहेत, ते प्रतापवान आहेत असं त्यांच्याकडे बघून दिसतंय असं ते सेवक राजेश्वर सोमनी आपुला करी विचार आले असती गोरक्ष मचिंद्र पुत्र दुखे द्वेषाने. आणि शशांकरानं राजानं ऐकले की दोघे जण तपस्वी आहेत. मग त्याच्या लगेच लक्षामध्ये आले पाठीमाग हे असणारे मचिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आपल्या गावामध्ये आलेली होती आणि ती असणाऱ्या चौरंगीनाथाची अवस्था, त्यांनी चौरंगीची त्या कृष्णागाराची अवस्था पाहिलेली होती आणि त्याला घेऊन ते गेलेले होते. मग त्याच दुःखानं त्याच द्वेषानं पुन्हा बदला घेण्यासाठी आले की काय असं राजाला वाटू लागलं. आता त्वरे करोनी दयासी जावे शरण नातरे ग्रामासी पालते करोन प्राणाप्रती हरतील. शशांक राजाने विचार केला, हे दोघे जण गोरक्षनाथ आणि मचिंद्रनाथ अतिशय बलसंपन्न आहेत. आता जर ह्यांना आपण दोघांना जर शरण गेलं नाही तर आपलं असणारं गाव हे पृथ्वी पालती करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. मग आपल्या गावाचा विध्वंस करायला किती वेळ लागायलाय, म्हणून आता त्यांना शरण जावं, त्यांना नतमस्तक व्हावं असा विचार करता. विचार करोनी मानसी राव समोर ये समारंभेसी गजवादीसी विकारतासी खटकास येतसे. अशा प्रकारचा विचार केला आणि मग राजा समोर आला. त्या दोघांना गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ होते. अपार अशा प्रकारचा सैन्य मेळा घेतलेला आहे, रथ वगैरे घेतलेला आहे, हत्ती सगळं चतुरंग दळ घेतलेला आहे आणि तो राजा समोरून भेटण्यासाठी आला. ग्रामाबाहेर कटक येता गोरक्ष म्हणे चौरंगी नाथा आपला प्रताप आता निज दृष्टी दावी का. आणि गावाच्या बाहेर चतुरंग दळ त्याच्यामध्ये राजा येत होता, शशांकर राजा. गोरक्षनाथाने पाहिलं, चौरंगीनाथाला सांगितलं, महाराज बघा म्हणले आता तुमचे वडील आले आणि तुमच्या वडिलांसमोर तुमची ताकद तुमचा प्रताप तुमच्या वडिलांना बघू दे डोळ्यानं दाखवा. ऐसी ऐकता गोरक्ष गोष्टी पुन्हा कवळी भस्मची मोठी वातास्त्र जल्पोनी पोटी चमुवरी प्रेरित असे. मग गोरक्षनाथाचं बोलणं ऐकलं आणि त्यांचं ऐकून पुन्हा भस्मची मोठी हातामध्ये ती भस्म घेतलं. त्याच्यावरती वात प्रेरक नावाचा मंत्र म्हटला गेला आणि ते असणारा भस्म सैन्यावर सोडून दिला. ते वातास्त्राती तीक्ष्ण चमुस राया धाविले रथ गजवादी शिविकासन वातास्त्रे पाडिली. आणि ती वातास्त्र ज्यावेळेस ती भस्म सैन्यावरती सोडलं त्यावेळेस राजाचं सगळं सैन्य घोड्यासहित हातीसहित रथासहित आकाशामध्ये उडवलं
आणि आकाशामध्ये उडून पुन्हा खाली जमिनीवरती पडू लागला. तेने करोनिया चमू समस्त गगन पंते आरंभत म्हणती महाराजांनात शरणांगता तारावे. आणि ती सर्व राजाचं जे काही सैन्य होतं हाती घोडे सहित आकाशामध्ये उडवलेली होती त्या वातास्त्रानं. आणि आकाशामध्ये गेल्यानंतर ना पुन्हा ती सैनिक आरडू लागलं, दुःख करू लागलं, म्हणले महाराज वाचवा. सकाळस्तविती दिन वाणी ते शब्द ऐकोनी तपोज्ञानी चौरंगी समने गे उतरोनी चमू सहित राया ते. आणि वातास्त्र मंत्राने सगळे आकाशामध्ये आधांतरी आकाशामध्ये त्या ठिकाणी सगळे सैन्य दिसू लागलं आणि ती वरचेवर आधांतरी हवेमध्ये राहिले, आरडू लागले, तळमळू लागले, दीनवाणीने बोलू लागले. गोरक्षनाथांनी सांगितले चौरंगीनाथांना यांना खाली उतरून घ्या. मग तो कुशल प्रज्ञावंत पर्वतास्त्राचे आळ करीत मग सकळ आटून गेला वात चमू मिरवली नगमवळी. आणि मग लगेच गोरक्षनाथाच्या सामन्यावर पुन्हा पर्वतास्त्राचं नियोजन चौरंगीनाथांनी केलं. आणि जो वारा सुटलेला होता सुसाट्याचा त्या पर्वतास्त्रानं वारा थांबला गेला. आणि वारा थांबल्याबरोबर जे आकाशामध्ये सैन्य होतं ते जमिनीवर आलं. मग उभा करोनी आपुला कर मने उतरून यावे चमू समग्र मग रायास कटक वार उतरले तळवटी. आणि मग लगेच गोरक्षनाथांनी चौरंगीनाथांनी त्यांना जमिनीवर आणल्याबरोबर गोरक्षनाथांनी सांगितलं महाराज या म्हणले ते रथावरून घोड्यावरून उतरा आणि या असं म्हटल्याबरोबर समीप येता शशांगार चौरंगीशी बोलला गौर कुमार पिते अशी करोनी नमस्कार कृष्ण चित्ती मिरविका. मग राजा हात जोडत समोर आला. समोर आल्याबरोबर शशांक राजा जवळ आल्याबरोबर गोरक्षनाथांनी सांगितलं चौरंगीनाथाला म्हणले तुमचे पप्पा आले, ह्यांना नमस्कार करा, हात जोडून पाया पडा. ऐकता गुरु नंदन धावून धरले तात चरण म्हणे महाराजा मी तव नंदन निज दृष्टी देखे मज. आणि गोरक्षाचं बोलणं ऐकल्याबरोबर चौरंगीनाथ धावले आणि शशांकराच्या पायावरती डोकं ठेवलं. तो वडील होते, त्यांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं महाराज तुमचा मुलगा आहे, माझंच हातपाय तुम्ही लहानपणी तोडलं होतं 16-17 वर्षाचा असताना, तोच मी चौरंगी आहे असं बोलू लागले. आईशे बोलता चौरंगी नाथ रागे धावून धरले हृदयात मग परम प्रीती गोरक्षाती चरणी भाळ अर्पितसे. आणि राजानं ओळखला आपला मुलगा हाच कृष्णागर आहे. आणि मग राजाच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं. धावून त्याला आपल्या असणाऱ्या हृदयाला लावलं. गोरक्षनाथाकडे पाहिलं, त्यांना नमस्कार केला. मग गोरक्षही धरोनी हृदयी म्हणे राय याचा प्रताप पाही रे म्हणे तुझ समान आई भेटल्या न्यून कायसे. आणि गोरक्षनाथांना सुद्धा हृदयाला लावलं शशांकर राजानं. गोरक्षनाथांनी सांगितलं महाराज आम्ही लहानपणी हातपाय तोडलेले असताना याला घेऊन गेलो होतो, आज तुमच्या पुढे घेऊन आलोय, बघा या तुमच्या असणाऱ्या कृष्णांगराचा प्रताप. त्यावेळेस राजाने सांगितलं महाराज श्री गुरु सारेखा असता पाठी राखा. अरे तुमच्यासारखा समर्थ गुरु असल्याबरोबर काय कमी पडणार आहे असं राजा बोलू लागला. या परितयचे चौरंगी नाथ वज्रास्त्र निर्माण करीत चूर्ण करून या महापर्वत आदर्श पंथी मिळवतसे. आणि पुन्हा ते वातास्त्र घालवण्यासाठी पर्वतास्त्राचं नियोजन चौरंगीनाथांनी केलेलं होतं. मग पुन्हा वज्रास्त्राचा मंत्र म्हटला गेला, भस्माची मुठी सोडली आणि ती पर्वतास्त्र भुगा केलं असं सांगतो. या परिचयाचे अंगार गोरक्षाशी म्हणे चतुर आरोहण करोनी शिविकेवर राजसदनी चलाकी. आणि मग त्यावेळेस शशांक राजाने सांगितलं गोरक्षनाथांना, म्हणले महाराज एवढे मोठे रथ घेऊन आलेले आहे, हत्ती आहेत, घोडे, रथावरती बसा आणि आमच्या राजमहालामध्ये चला असं राजा बोलू लागला. या परी बोले चौरंगी नाथ आम्ही न येऊ तव ग्रात सापज्ञ मातोश्रीचे कुळे मनात हस्त पादचे दिले. आणि चौरंगीनाथाने सांगितलं महाराज आता आम्ही त्या राजमहालामध्ये येणार नाही, तुमचा जो महल आहे त्याच्याकडे आम्ही येणार नाही, कारण तुमची पत्नी जी आहे भुजावंती ती माझी सावत्र आई आहे आणि तिचा द्वेष असणारा
माझा द्वेष तिच्या मनामध्ये आहे. म्हणून लहानपणी तिनं माझा हातपाय मोडलेले होतं, कापलेले होते. आता जर मी आलो तर तोच दोष मनामध्ये धरील, म्हणून आम्ही येणार नाही. मग मुळापासून सकळ व्रतांत राया लागी केला श्रुत राव कोपोधरित उचमळ लागला. मग कृष्णांगरानं ह्या असणाऱ्या चौरंगीनाथानं कशामुळे हातपाय तोडले होते त्यावेळेस राजाने विचारलं नव्हतं रागाच्या आवेशामध्ये. मग ही सगळी कथा कृष्णांगरानं सांगितलं. महाराज असं असं झालेलं होतं. त्या दासीच्या सांगण्यावरनं तुमच्या असणाऱ्या पत्नीनं म्हणजे त्याच असणाऱ्या भुजवंतीनं सावत्र आईनं माझा हातपाय तोडलेले होते. ही सगळी कथा ऐकल्याबरोबर राजाच्या मनामध्ये भयंकर राग निर्माण झाला. सेवका लागी आज्ञा करीत ताडित राणी येत ते ऐकून या चौरंगीनाथ काय परी वदतसे. आणि लगेच राजाला भयंकर राग आला. या असणाऱ्या राणीच्या सांगण्यावरनं तिनं एवढं सोंग दाखवलं, रडायचं पडायचं, पलंगावरती तसं झोपून राहिली. आणि कृष्णांगरावरती नाही तो असणारा तिनं आळ घेतला, त्याच्यामुळे मी हातपाय तोडले. भयंकर राग आला. सेवकाला सांगितलं जा त्या राणीला मारीत मारीत इथपर्यंत घेऊन या. असं बोलल्याबरोबर चौरंगीनाथाने विचार केला. महाराज जाऊ दे म्हणले, कशी जरी असली तरी आमची आई आहे, तुम्ही बोललाव तेच बस झालं. म्हणे ताता फुले वचन याची शिक्षा आली असे घडून या परी ताता फुले कीर्तीने ब्रह्मांड भरले महाराजा. चौरंगीनाथाने सांगितलं महाराज तुम्ही बोललाव बस म्हणले, फक्त बोललाव अंतःकरण भरून आलं, त्याच्यामध्ये जी शिक्षा आहे ती तिला प्राप्त झाली. उगाच तिला मारीत आणण्यामध्ये चार लोकांमध्ये मारणं काही अर्थ नाही. ती आई आहे, कशी तरी असते तिला जाऊ द्या म्हणले. आता तुम्ही असणाऱ्या तुमच्या कीर्तीनं ब्रह्मांडभर तुमची कीर्ती होईल, असं जगा असं तो सांगू लागला. तरी आईचे न करी ताता सदनीच शिक्षा करावी प्रीता मग विकासनी बैसून तत्वता राज सदना पातले. चौरंगीनाथाने सांगितलं महाराज राणीला चार चौघामध्ये किंवा चव्हाट्यावरती जसं मला हातपाय तोडलं त्यावेळेस सगळी लोक जमा झालेली होती. तसं तिची अवस्था करू नका, तिला घराच्या बाहेर आणू नका, घरात तुम्हाला काय तिला शिक्षा करायची ती करा असं असणारं सांगितलं. रथावरती बसले आणि घराकडे निघाले. राव जाता मंदिरात पादत्राण घेऊन हातात ताडण करून या पत्नी ते म्हणे जाई येथोनी. आणि मग सगळेजण निघाले रथावरती बसून. घराच्या जवळ असणारा या राजाचा रथ आल्याबरोबर राजा उतरला रथावरनं, पायातली चप्पल काढली आणि चप्पल काढून घरामध्ये गेला आणि त्या राणीला बघितल्याबरोबर हातातल्या चपलीनं राणीला मारू लागला. काय करता द्वादश संवत्सर पर्यंत तो तप केले सुचिर मंत तयाचे फळ पुढे मत भ्रष्ट केले राजासी. आणि मग राजाने सांगितलं म्हणले 12 वर्षापर्यंत तुझ्या मनामध्ये कपट होतं आणि चौरंगीनाथ इथून गेले, त्यांनी त्यांचं कल्याण केलं, पण हे कपट तुझ्या मनामध्ये होतं, त्याचं हे फळ आहे असं सांगू लागले. पाहुनिया वरच नाते राया संबोधोनी केला शांत एक मास राहिला ते तसे शंगार भक्तीने. आणि मग गोरक्षनाथांनी सांगितलं महाराज जाऊ दे म्हणले, आता जे झाले ती झाले म्हणले, तेव्हाच तेव्हा होऊन गेलं. मग कसा तरी राजाचा राग शांत केला गोरक्षनाथांनी आणि 1 महिनाभर ते असणाऱ्या शशंकराच्या आज्ञेस्तव किंवा त्यांच्या प्रेमासाठी त्या गावामध्ये राहिले. या परी गोरक्षे जाते समयी वंश वेष्टी मोह प्रवाही प्रसाद देवनी राजदेही वीर्यवान पैकेला. आणि गोरक्षनाथ तिथं राहिल्याबरोबर पुढे निघाले. जात असताना राजाला प्रसाद दिला आणि त्या असणाऱ्या प्रसादानं सांगितलं महाराज तुम्हाला वंशवृद्धी होईल, वंशवेल तुमची वाढेल असं सांगून निघाले. म्हणे कामिनी करून या दुसरी भोगी वंश वेलीच्या लहरी यायचे सांगोनी शशंगारी चौरंगीच चालिला. गोरक्षनाथाने सांगितलं महाराज ती भुजवंतीचा त्याग केला, तिला सोडून दिली, दुसरी पत्नी करा, तिच्यापासून तुम्हाला असणारा वंश म्हणजे असणाऱ्या वंशासाठी तुम्हाला मुलगा होईल, संतती होईल, आयुष्य आनंदाने जगा. चौरंगीनाथाला घेतलं. गोरक्षनाथ मागे चालता मुक्काम पाते झाले प्रयाग स्नान करून उत्तम
शिवालाई पातले. आणि मग आता तिथून पुढे कौंडण्यपुरातून हे दोघ जण निघाले. तीर्थ करत 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 पुन्हा इकडे असणारे प्रयागला आले. आणि त्या प्रयागला आल्याबरोबर पुढं येताची करोनी शिव दर्शन मग शिवदारे बोलोनी वचन गुरु कलेवराचे वर्तमान ते लागी पुसतसे. आणि मग ते असणाऱ्या प्रयागाला आले. आल्याबरोबर महादेवाच्या मंदिरामध्ये गेले. महादेवाचं दर्शन घेतलं. आणि तिथं महादेवाची सेवा करणारी गुरुहीन होती, स्त्री महादेवाची भक्त होती. तिला बोलून घेतलं आणि तिला विचारलं, मच्छिंद्रनाथाचं शरीर होतं, ते शरीर संरक्षणासाठी या मंदिरामध्ये ठेवलेलं होतं आणि मी तीर्थासाठी गेलेलो होतो. मग मच्छिंद्रनाथाचं शरीर कुठं आहे, आणून दे. कवती ओनी अभयभीत बोलती झाली चाचरे घेत शरीरे करोनी तरतरा कंपित पायावरी लोटली. आणि ती असणारी गुरुवीन गोरक्षनाथ 12 वर्षांनी माघारी आले. आणि 12 वर्षानंतर पुन्हा मच्छिंद्रनाथाच्या शरीराबद्दल चौकशी करू लागले. त्याला भीती वाटू लागली. अंग थर थर कापू लागला. गोरक्षनाथाच्या पायावरती पडली, हात जोडले. काय म्हणते महाराजा गुरु नाथा राजभाजा रेवती कांता तिने माते भ्रष्ट होऊन चिंता पुसून घेतले होते की. आणि ती गुरुवीन खूप घाबरली मनामध्ये. आणि त्या गुरुविनीने सांगितलं, महाराज तुम्ही सांगितलं होतं ही गोष्ट आपल्या दिगामध्येच ठेवायची. कोणामध्ये? त्या त्रिविक्रम राजाला एक माहित आहे ही गोष्ट. मच्छिंद्रनाथाचा आत्मा त्यांच्या शरीरामध्ये हे त्यांना माहित आहे. दुसरं मला माहित आहे आणि तिसरं तुला. आपल्या तिघा व्यतिरिक्त ही बातमी कुणालाही कळली नाही पाहिजे. पण महाराज रेवती असणारी या मंदिरामध्ये आली होती आणि तिने सगळी माहिती माझ्याकडून काढून घेतलेली होती, असं ते गुरुवीन बोलले. दुसऱ्या लागोनी वदले नाही कलेवर कहाणी परिनेनो भय वाटे मनी कलेवर पानिज दृष्टी. आणि त्या गुरुविनीने सांगितलं, महाराज मी दुसरं कोणालाच बोलले नाही, फक्त त्रिविक्रम राजाची पत्नी रेवती, त्या रेवतीलाच मी असणाऱ्या ह्या प्रेताबद्दल किंवा या शरीराबद्दल मी सांगितलेलं होतं. पण मला शंका यायला लागली, कारण ती राणी आहे, सत्ता आहे तिच्यापाशी, ती काही करू शकते. त्यामुळे एकदा कवाळ उघडून बघावं आतमध्ये आहे का नाही, असं ते गुरुवीन बोलती. एक परिकरणी करती आणि मज वाटत शेती चाळक समद्रष्टी पावी. आणि गुरुवीने सांगितलं, स्त्रीचा अंत कुणालाही लागत नाही. ती गोष्टी बोलतात दुसऱ्या आणि त्यांच्या मनामध्ये असते एक. त्यामुळे ती बोलतात एक आणि करतात एक. म्हणून बघा, ती रेवतीने फक्त मला विचारून माहिती करून गेली होती, पण तिनं काय केलं असेल काय नाही मला माहिती नाही. त्यामुळे कवाड उघडून ते असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन गुहेमध्ये जाऊन बघा आपले शरीर आहे का नाही, असं गुरुवीन सांगते. ऐकून याची वाणी परम घाबरला गोरक्ष मुनी मग एकांत गोवास धनी विदारुनी पाहतसे. आणि असं त्या गुरुविनीचं बोलणं ऐकलं आणि गोरक्षनाथही घाबरले. हिने जर दुसऱ्या कोणाला सांगितलं असतं तर जाऊ दे म्हणलं असतं, पण सांगून सांगून सांगितलंय राणीला. सगळी सत्ता तिच्याकडे आहे, राजाच्या पाठीमागे ती काही करू शकते. राणीला सांगितले, त्यामुळं घाबरले गोरक्षनाथ आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेले. गुहेचं दार उघडलं आणि आतमध्ये जाऊन पाहिलं. काय मोकळे गुहागर आत नाही कलेवर मग नेत्री दाटोनी मोहाचा पुर शोक सिंधू उचंबळला. आणि मग ते असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात गेली. गुहेचा दरवाजा उघडला तर त्या आतमध्ये काहीच नव्हतं. मच्छिंद्रनाथाचं शरीर या ठिकाणी ठेवलं होतं, पण ते शरीरच तिथं नाही. नसल्यामुळे गोरक्षनाथ घाबरले आणि आपल्या असणाऱ्या गुरुसाठी किंवा त्यांच्या शरीरा प्राप्तीसाठी दुःख करू लागले. तो म्हणे महाराजा प्रज्ञावंता सोडून दिली माझी ममता आता ते गुरुनाथा कवने ठाई पाहू मी. गोरक्षनाथ म्हणू लागले, महाराज माझ्या जे काय अंतःकरणातली ममता आहे माझ्या विषयीची, त्या ममतेचा त्याग करून तुम्ही निघून गेला. आता शरीरच नाही तर जिवंत तरी कसं करायचं? उठवायचं म्हटलं तरी उठवता येत नाही, शरीरच नाही नाथांचं, गुरुचं शरीरच नाही. म्हणून त्याच्यामुळे चिंता करू लागले. गोरक्षनाथ रडू लागले. आईचे मनानी आरंभात धरणी प्रति शरीर टाकीत तवती शैव दारामो स्थित ओनी त्या
ते बोलतसे. अशा प्रकारे म्हणून दुःख करत गोरक्षनाथ रडू लागले. त्याच असणाऱ्या गुहेमध्ये मोठ्याने आक्रोश करू लागले. गुरुविनीनं पाहिलं, ते असणाऱ्या महादेवाची सेवा करणारी ती गुरुवीन तिनं पाहिलं, मनामध्ये तळमळी गेली आणि गोरक्षनाथांना काय म्हणते, म्हणे महाराजा दर्य दरी मी राजांगणे जाऊन यात सत्वरी पुसून येते मचिंद्र शरीरी व्रतांत कैसा झाला तो. आणि त्या गुरुविनीने सांगितलं, महाराज रडू नका, ही गोष्ट फक्त राणीला माहिती होती. मी आताच्या आता राज दरबारामध्ये त्या राणीकडे जाते, रेवतीकडे, आणि त्या राणीला विचारते की शरीराचं काय केलंय. तिने कुठंतरी टाकलं असेल ते शरीर, काहीतरी केलं असेल त्याचं, म्हणून मी जाऊन विचारते ते शरीर कुठं आहे असं गुरुवीन आईसे बोलून या गोरख जाते सैवदारांत पुरात शीघ्र जाऊन या रेवती ते राजने माने नमी येले. आणि असं गोरक्षनाथांना सांगितलं. गोरक्षनाथ त्याच गुहेमध्ये बसले, तिथे रडत बसले. ते असणारे गुरुवीन मंदिराच्या बाहेर आले, राजसभेमध्ये गेले आणि तिथं असणारी रेवती बसलेली होती. गेल्याबरोबर राणी येते आणि राणी असल्यामुळे राजाच्या नियमानं त्या गुरुवीनं राणीला नमस्कार केला. रेवती पावनी सैव कामिनी म्हणे काली सवो माये बहिणी येरी म्हणे अंत करणी आठव माते झालासे. आणि अचानक राजसभेमध्ये कधीच गुरुवीन येत नाही. मग आज गुरुवीन हे असणाऱ्या राजसभेमध्ये कशी आली. राणीनं पाहिलं रेवतीनं विचारलं, आज इकडे कस काय आली म्हणली राजसभेमध्ये. तिने सांगितलं, काही नाही, मला एक गोष्ट आठवली. कोणची? म्हणाल तरी आठवण कोण तरी 12 वर्षे आली बरोबर तुम्हाला सांगितली खुन राजभागी विचारा. आणि त्यावेळेस ती गुरुवीन सांगू लागली, एक गोष्ट मला आठवली की 12 वर्ष परिपूर्ण होत आलेली आहे आणि मी तुम्हाला काही दिवसापूर्वी हे असणाऱ्या मच्छिंद्रनाथाबद्दल, ह्या त्रिविक्रम राजाबद्दल एक गोष्ट सांगितलेली होती आणि ती आता दिवस भरत आलेली आहे आणि मग म्हणून मी तुमच्या भेटीसाठी आले असं ती गुरुवीन आईचे ऐकता तिची वाणी एकांताने तसे राजपत्नी म्हणे मायो अंत करणी चिंता सोडी सकळती. आणि मग अशी तिनं बोलून दाखवल्याबरोबर ती असणारी दरबारामध्ये होती. राणीनं रेवतीनं तिच्या हाताला धरलं गुरुविनीच्या, तिला एकांतामध्ये घेऊन गेली खोलीमध्ये आणि एकांतामध्ये गेल्यानंतर सांगितलं, हे बघ त्या मच्छिंद्रनाथाच्या शरीराचं त्याचं काही तू टेन्शन घेऊ नको, ऐक आगे तुझ विरहित त्याच दिवशी कलेवर काढून याशत उद्देशी वाटले गे रती रती मावशी सकळ विपिना माझ्यारी. आणि रेवतीने सांगितलं, ज्या दिवशी मला तू ही गोष्ट सांगितली की त्रिविक्रम राजा तर मेलेला आहे पण त्याच्या शरीरामध्ये मच्छिंद्रनाथाचा आत्मा आहे, मच्छिंद्राचं शरीर त्या महादेवाच्या मंदिराच्या गुहेमध्ये आहे. ज्या दिवशी मला तू सांगितलं त्या दिवशी तुला माहित नव्हता, मी 4-5 सेवक घेऊन आलेले होते आणि त्यांच्या हातामध्ये तलवारी दिल्या आणि त्यांनी त्यांच्याकडून ही मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तिळा एवढे तुकडे केले आणि ती तुकडे असणाऱ्या वनामध्ये सगळे इसकटून फेकून दिले होते असं रेवती सांगते. असही लोटले बहुत दिवस अस्ति वंशाचा झाला नास जीवजंतू खाऊन या त्यास विष्टामृतिका झाली असे. आणि त्यांनाही खूप दिवस झाले, या गोष्टीला सुद्धा अनेक दिवस वर्ष लोटून गेलेले. मग ते मच्छिंद्राच्या शरीराचे तिळा एवढे तुकडे केलेले वनामध्ये टाकून दिलेले, जीवजंतूंनी ते असणारा मांस खाल्लेला असेल, रक्त आटून गेला असेल, मांस खाल्ला असेल, हाडं खाऊन टाकले असेल, सगळं संपलं असेल, म्हणून तू काही लोड घेऊ नको, टेन्शन घेऊ नको असं रेवती त्या गुरुविनीला बोलते. या कार्याचा सकळ करू सबळू पटीला बीजान करू आता चिंतेचे फळ अपारो कोटोनी दृष्टी पडेल. आणि रेवतीने सांगितलं, ही जी सगळं चिंता रूपी झाड होतं मच्छिंद्रनाथाचं, ते झाड मुळापासूनच फोडून टाकलंय. त्याच्यामुळे आता तुझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता विकल्प आणू नको. ते मच्छिंद्रनाथाच्या शरीराचं आता ते संपलंय असेल, आता कुणाला सापडणार आहे ते असं ते बोलू लागले. बोलता राज अंगणा चिंते व्यापिली सैव अंगणा म्हणे नेनो पुढली कर्मा कैसे घडोनी येईल. आणि गुरुविनीनं ही सगळं ऐकून घेतलं रेवतीचं, राणीचं सगळं ऐकल्याबरोबर तिलाही दुःख वाटलं
अघटित कर्म ह्या रेवतीने केलेलं आहे. आता गोरक्षनाथ तर तिथं आलेले आहे, मग आता काय करायचं, पुढे कसं होणार बरे आहे? आता सो कैसे सुरत करावे गोरक्षास जे असेल असे प्रारब्धास भोग भोगणे लागेल. मग गुरुविने विचार केला, जे असेल ते असेल म्हणले, काय करायचं आपल्याला, जे आता झालेलं आहे कथा ती सगळी गोरक्षनाथांना सांगायचं, जे आपल्या नशिबामध्ये असेल ती घडलं असं ती बोलू ऐसा लागले. विचार करून या चित्ती पुनस्य आली शिवालया प्रती देवदली ऋती युक्ती प्रजळ तैसे सांगितले. आणि गुरुवीर पुन्हा ते असणाऱ्या रेवतीच्या घरामधून राजसभेमधून तिथं असणाऱ्या शिवालयामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये आली आणि रेवतीने जी सांगितलेलं होतं मच्छिंद्रनाथांच्या शरीराबद्दल ती सगळं गोरक्षनाथाला सांगत सांगितलं. ऐकिले नाते परम पेटला क्रोधा नाते म्हणे शिक्षा करावी राजभाजे ते दुकानवी बुडवून या. आणि मग गोरक्षनाथाने ऐकलं, खूप दुःख वाटलं गोरक्षनाथांना. आताच्या आता जावं त्या राणीला रेवतीला शिक्षा करावी, तिला दंड करावा, अशा प्रकारचा विचार ऐसा गोरक्षनाथ विचार घटित मनी परिपूर्ण करीत विवेक बंधन रेवती माता मज कारण मच्छिंद्रनाथे लागले लागतसे. विचार केला आताच्या आता जावं त्या राणीला दंड करावा रेवतीला, पण दुसरा विचार आला, विवेकानं बंधन केलं आणि मग विचार केला ही रेवती आपली आई लागते, कारण आता त्रिविक्रमाच्या शरीरामध्ये मच्छिंद्रनाथांचा आत्मा आहे. या जर दृष्टीने विचार केला तर मच्छिंद्रनाथाची बायको ही रेवती आहे आणि मच्छिंद्रनाथामुळं ही रेवती आपली आई लागते असा विचार करता जरी अवज्ञा करून जंतूचे झाले भक्षण तरी आता शोधार्थ मन मच्छिंद्र शरीरे ठेवावे. विचार केला गोरक्षनाथानं, ह्या रेवतीला मारण्यामध्ये आता आपलं कार्य नाही, तिला काय मारून तिला मारून फायदा काय, ते आपल्या आईच लागते असं म्हणले. आता मच्छिंद्रनाथाच्या शरीराचा शोध घेणं आणि शरीर कुठं आहे त्याचा तपास लावणं. न द्यावे तिची तिची शिक्षे कारणे ते नास न पावे निश्चय पूर्ण कोणीतरी ठाया लागून मच्छिंद्र देह असेल. आणि गोरक्षनाथाने विचार केला, मच्छिंद्रनाथाचं शरीर अमर आहे आणि हे असणारं शरीर कुठं जरी असेल, कुठल्या ना कुठल्या ठिकाणाला ते शरीर असेल, ह्या त्रिभुवनामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळच्या ठिकाणी कुठं तरी मच्छिंद्रनाथाचा देह असेल, त्याचा शोध आपण घेऊ असा विचार बाग करा. बोलावून या चौरंगी ते म्हणे बारक्षी माझ्या शरीराती मी देहाशी सांडून त्रिभुवना ते कलेवर शोधार्थ जातो मी. मग चौरंगीनाथाला बोलवलं, चौरंगीनाथाला सांगितलं, महाराज आता मी शरीर इथंच ठेवणार आहे, माझं हे असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये मी माझं शरीर ठेवतो आणि मी आत्मा रूपानं किंवा प्राण रूपानं फिरणार आहे आणि प्राण रूपानं फिरून ह्या जगतामध्ये मच्छिंद्रनाथाचं शरीर पाहणार आहे. म्हणून मी जोवर माघारी येत नाही माझा आत्मा माझा प्राण, तोपर्यंत माझ्या शरीराचं रक्षण करा असं चौरंगी रेवती येथील राज कांता प्रवर्तली आहे मच्छिंद्र गाता तैसीच वहिविटील माझी आता म्हणून सावध असावे. गोरक्षनाथाने चौरंगीनाथाला सांगितलं, महाराज ह्या राजपत्नी जी आहे, ह्या राजाची राणी रेवती आहे ह्या गावाची, आणि ती राणी मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तिने तुकडे तुकडे केले, तसंच माझ्याही शरीराचा घात करण्यासाठी ती टपेल किंवा माझ्याही शरीराचा घात करण्यासाठी प्रयत्न करेल, म्हणून तुम्ही सावध राहा आणि ऐसे सांगून या चौरंगी ते प्रवेश करी गुहाग्रहाते प्राण सोडून या शरीराते भ्रमण करी दस दिशा. आणि मग लगेच असणारे गोरक्षनाथ त्या गुहेमध्ये गेले महादेवाच्या मंदिराच्या, तिथं आपलं शरीर ठेवलं आणि प्राण रूपानं असणाऱ्या बाहेर आले, शरीर तिथंच ठेवलं, प्राण ज्योत रूपानं बाहेर आले आणि त्रिभुवनामध्ये फिरू लागले. स्वदला जम्बू दीप सरिता नवी सकल आप ग्राम कानन सप्त द्युत रती रती शोधिले. मग ते आता प्राण आहे, आत्मा आहे, आत्मा आणि प्राण रूपानं फिरू लागले, त्यामुळं
सप्तद्वीपामध्ये असणारे सप्तद्वीप शोधून पाहिले. नद्या आहेत, डोंगर, दऱ्या, मोठमोठीली वन, गाव सगळं फिरून पाहू लागले. परी जीव जंतूची देह देह स्थिती होऊन शोधिता गुरुचे कलेवर पूर्ण कोणीतरी ठाया दारून मच्छिंद्र देह असेल. आणि मग गोरक्षनाथ प्रत्येकाच्या शरीरामध्ये जाऊन प्रवेश करून पाहत होते. वेगवेगळ्या नाना जीवजंतू आहेत, प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन मच्छिंद्रनाथाच्या शरीराचा शोध घेत होते. गोरक्षनाथांना माहित आहे कुठंतरी मच्छिंद्रनाथाचा देह असेल, याच आशेनं फिरू लागले. पातळ वितळ सुतळ पाताळ सप्तही पाताळ स्थळ पिंड ब्रह्मांड शोधोनी सकळ स्वर्गावरी चालिले. मग पाताळापासून सुरुवात केली आहे. आतळ आहे, वितळ आहे, सुतळ आहे, तळातळ आहे, महातळ आहे, रसातळ आहे आणि शेवटीला पाताळ आहे. सप्त पाताळ आहेत खाली. सप्त पाताळाचा शोध घेऊन पुढे 21 स्वर्ग आहे आणि त्या स्वर्गाच्या ठिकाणी वरी निघाले. स्वर लोक भुवर लोक तपो लोक मर्यादा यतादी सत्य लोक कुबेर तारांगणादी अनेक शोधोनिया पाहिले. मग पाताळाचा शोध घेऊन असणारे गोरक्षनाथ वरती आले. मग असणारे भुवर लोक आहे, तपो लोक आहे, अनेक प्रकारचे तारांगण आहे, ध्रुव लोक आहे, जे काही सप्त लोक वरी आहेत त्याचा शोध घेऊ लागले. एक मेरू स्वर्ग पाठार गण गंधर्वादी अन्य सुरवर सकल शरीरा करोनी संचार गुरु शरीर शोधिले. आणि मग ते असणाऱ्या स्वर्गामध्ये गण गंधर्व यक्ष किन्नर सगळे असणारे ते स्वर्गामध्ये राहतात. प्रत्येकाच्या शरीरामध्ये जाऊन मच्छिंद्रनाथाच्या शरीराचा शोध घेऊन गोरक्षनाथ प्रत्येकाच्या हृदयामध्ये जाऊन शोध घेऊ लागले. उपरी पावनिया वैकुंठ समस्त तोरे पातळा कैलासा प्रत तो होताची प्रवेश शिवगणात ढुंडाळुनी पाहत. आणि मग सगळे असणारे वैकुंठाला पाहिलं, ब्रह्मलोकाला पाहिलं आणि पुन्हा फिरत फिरत कैलासाला आले. कैलासाला आल्याबरोबर शिवगणामध्ये त्यांनी प्रवेश केला गोरक्षनाथांच्या प्राणाने. आणि शिवगणामध्ये आल्याबरोबर तो शिवगणीचा मुंडा समुदायात अस्तित्वाच्या मांस देखे समस्त या परी वीरभद्र सर्व गणात गर्जोनिया सांगत असे. आणि त्या असणाऱ्या शिवगणामध्ये आल्याबरोबर गोरक्षनाथांनी पाहिलं त्या असणाऱ्या गणाच्या मध्यभागी एका असणाऱ्या कापडामध्ये बांधून मच्छिंद्रनाथाचे जे काही शरीराचे तुकडे होते, हाड असतील, मांस असेल, रक्त असेल, ते सगळे असणारे तुकडे त्या शिवगणामध्ये होते. गोरक्षनाथांनी पाहिलं, माघारी फिरले, पण तेवढ्यात वीरभद्र महाराज बोलले. काय बोलले? म्हणे 12 वर्षाचा सरला नेम मच्छिंद्र सेवा ते करा रक्षण दयाचा शिक्षक गौरनंदन कोणे रूपे येईल की. आणि वीरभद्र आपल्या गणांना ताकीद देऊन सांगत होते, बघा 12 वर्षाचा कालावधी संपलेला आहे आणि मच्छिंद्रनाथाचं हे असणाऱ्या शरीराचं रक्षण व्यवस्थित करा. कारण मच्छिंद्रनाथाचा शिष्य ही गोरक्षनाथ आहे. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तू केव्हाही इथं येऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्ही सावध राहू नका. आईशी ऐकोनी तयाची वार्ता गोरक्ष ते तोनी झाला निघता तो येरीकडे चौरंगी नाथा काय सुचले होते की. आणि अशा प्रकारचा विचार केल्याबरोबर गोरक्षनाथाने ऐकलं. ती प्राण रूपाने फिरत होते, ते कुणाला दिसत नव्हते. त्यामुळे त्यांनी ते वीरभद्राचं बोलणं ऐकलं. म्हणजे आता आपण तिथं माघारी जाऊ, महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्या शरीरात प्रवेश करू, पुन्हा बघू म्हणले आहे वीरभद्राकडे. असा विचार करून माघारी निघाले. गोरक्षे सेवाजवळ बैसून आणि सकळ अस्त्र व्यापून जे ते लागन लागे देवा कारण ब्रह्मादिका करो दिया. आणि माघारी निघाले कैलासावरून. पण इकडे खाली चौरंगीनाथ होते आणि त्या चौरंगीनाथाला एक युक्ती सुचलेली होती. कारण गोरक्षनाथाने सांगितलं होतं शरीराचं रक्षण व्यवस्थित करा म्हणून. चौरंगीनाथाने वेगवेगळे मंत्र अस्त्र, ब्रह्मादिक देव जरी या शरीराचं हरण करण्यासाठी त्यांनीही प्रयत्न केला तरी ब्रह्मादिक देवानं सुद्धा या शरीर हरण करण्याचा संधी भेटणार नाही. एवढं दृढ रक्षण त्या आईसे व्याप्त तैशातून निघोनी गौरी सुत गुप्त वेशे सेवी रात येऊनिया प्रवेशला. आणि अशा प्रकारचे अस्त्र त्या गोरक्षनाथाच्या शरीराभोवती रक्षण होते. जिथं ब्रह्मदेवाला सुद्धा तपास लागणार नाही अशा अस्त्र मंत्रानं ते शरीर बांधून टाकलं होतं. तशामधून गोरक्षनाथ आतमध्ये शिरले. तेवढ्या शस्त्रास्त्रामधून
आपापल्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि उठून बाहेर आले. प्रवेशताची अकस्मात उठोनी बैसला गौर सुत मार्ग पाहोनी गुहाग्रात बाहेर आले उभयता. आणि मग त्याच्यामधून असणारे अस्त्रामधून गोरक्षनाथाचा प्राण त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश केला. उठले, ते उठून बसले त्या गुहेमध्ये आणि उठून पुन्हा ते शस्त्रास्त्रामधून बाहेर आले गोरक्षनाथ. चौरंगीनाथ आणि गोरक्षनाथ महादेवाच्या मंदिराच्या बाहेर आले. काय करतात? सिद्ध करोनिया भस्म जोडी उभे राहिले दोन्ही बळी प्रवतास्त्र तेने काळी अर्कावरी सोडी येले. आणि दोघेही बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर गोरक्षनाथांनी विचार केला, आता ह्या आपलं मच्छिंद्रनाथाचं शरीर कुठं आहे? कैलासाला आहे, शिवगणामध्ये. मग तिथून आणायचंय. मग कसं आणायचं? मग बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर भस्मची मुठी काढली आणि पर्वत अस्त्राचा मंत्र म्हटला आणि ती पर्वत सूर्यावर सोडला. मुखीचे पर्वत अस्त्र प्रविष्ट होता ती स्वतंत्र माता उचली तांबर पात्र भरोनी आधी घाले. गोरक्षनाथांच्या मुखामधून ती पर्वत अस्त्राचा मंत्र उच्चार बाहेर पडलेला होता. त्यामुळे ते असणारं पर्वत अस्त्र तिथं निर्माण झालं आणि पर्वत एवढा वाढू लागला की आकाशापर्यंत तो असणारा पर्वत वाढत चालला. योजन मिती स्वर्गी उंच झाले गबस्ती त्याहुनी माता देवगुण पर्वती अंबराती मिरवला. 1.25 लाख योजन पृथ्वीपासून सूर्य महाराज तेवढ्या असणाऱ्या अंतरावरती होते आणि त्याच्याही वरती ते पर्वत अस्त्र वाढलं गेलं. पर्वत वाढला गेला आणि सूर्याला जे काही दिनमान करण्यासाठी आहे, सूर्याला त्याचं कार्य करण्यासाठी तो पर्वत अडथळा निर्माण करू लागला. नेत्र मार्गीचा धरोनिया रोक आकाश स्तंभ झाला एक तेने करोनी चंदनी अर्क मार्गावरी अडखळला. आणि सूर्य आपलं दिनक्रम करण्यासाठी, जगाला प्रकाश देण्यासाठी आपापल्या कार्यासाठी सकाळ सकाळ निघालेले होते रथामध्ये बसून. पण पर्वत अस्त्र आकाशामध्ये वाढलं गेलं खांबासारखं जमिनीपासून आकाशापर्यंत आणि सूर्यात त्याच्या रथाचा मार्ग रोखला गेला. ती पर्वत अस्त्राला सूर्याचा रथ धडकला. काय झालं? चक्रपदाचा लावया वाट न मिळे पावनिया सुबट मग सजय करोनी गांडीवरची मूठ योजिता झाला महाराजा. आणि सूर्यदेवाचा रथाचं चाक त्या पर्वताला धडकलं. रथच पुढे जाईना गेला. त्यामुळे सूर्यदेवाने विचार केला, आपल्याला आडवं कोण आलंय म्हणले. पाहिलं तर पर्वत आलेला होता. मग पर्वत कसा आला आणि त्या पर्वताचं निवारण करावं असं मनामध्ये विचार आला. तीव्र शरीरी वज्र अस्त्र योजोनी सोडी प्रविष्ट मित्र तेने करोनिया पर्वत अस्त्र भंगिता झाला ते क्षणी. मग सूर्यदेवाने धनुष्यबाण हातामध्ये घेतलं, वज्र अस्त्राचा बाण काढला, त्या पर्वतावरती सोडला आणि वज्र अस्त्राने पर्वताचं पीठ झालं. जे पर्वत वाढलेला होता तो सगळा संपला गेला आणि मग सूर्याच्या रथाचा मार्ग रिकामा झाला. पर्वतास्त्र भंगित होता तिथे विचारी आपुले चित्ता हे अस्त्र कोणाची प्रताप दुहिताड मार्गी झाली असे. आणि त्या पर्वताचं निवारण केलं सूर्यदेवांनी. पण पुन्हा विचार केला, आकाशामध्ये पर्वत आलाच कुठून? पर्वत पृथ्वी तलावरती असते आणि आपल्या मार्गामध्ये पर्वत आला कसा याचा विचार केला, शोध घेतला हृदयामध्ये. तर गोरक्षनाथांनी हे पर्वत अस्त्र सोडल्याचं लक्षात आलं. आयशे पातार्क अंतरी तो समजला नर गोरक्षे केसरी मग चंदनास महीवरी योनिया प्रगटला. सूर्यदेवाने विचार केला, हे पर्वत अस्त्र सोडलं कुणी होतं? तर गोरक्षनाथांनी सोडलं होतं. मग ज्या अर्थी गोरक्षनाथांनी आपल्या मार्गामध्ये अडथळा निर्माण केलाय त्या अर्थी गोरक्षनाथाचं काहीतरी काम आपल्याकडे असावं असा विचार सूर्यदेवाने केला आणि तसाच रथ पृथ्वी तलावरती गोरक्षनाथांकडे आणला. देखती अर्क राज काय करीती हो विजय ध्वज चंद्रास्त्राचे प्रेरुणी बीज कोटी चंद्र निर्मिले. आणि त्या असणाऱ्या प्रयागमध्ये हे दोघे जण महादेवाच्या मंदिरामध्ये होते. चौरंगीनाथ आणि गोरक्षनाथ त्यांनी पाहिलं सूर्य महाराज येते. आता सूर्याचं तेज कमी असतंय का? आपण जर सूर्य महाराज इथं आले तर इथली जीवजंतूची काय अवस्था होणार आहे मानवाची. म्हणून त्यांनी असणारा चंद्र अस्त्राचा मंत्र म्हटला गेला आणि कोट्यवधी चंद्र निर्माण केले. त्यामुळे सूर्याची जी दाहकता आहे, तेज आहे, त्याचा प्रभाव इथं होणार नाही असा विचार केला. करुनिया शीतळ प्रवाही
अर्काचा. आणि यांनी कोट्यवधी चंद्र निर्माण केलेले होते मंत्राच्या प्रभावानं. त्यामुळे सगळे जे काही तिथला परिसर होता, पृथ्वी होता, सगळं असणारं थंड वातावरण निर्माण झालं. त्याच्यामुळे मग सूर्याची जी दाहकता आहे, तेज आहे, ते तेज बाधू शकलं नाही. म्हणून तो असणारा सूर्य महाराज या दोघांपाशी कायसी समाधान स्थिती होता परी समीप पावला प्रविष्ट सविता. मग चौरंगी आणि गोरक्षनाथ अर्कावरी लागती. आणि मग सूर्य महाराज आल्याबरोबर लगेच असणारे दोघंही आल्याबरोबर चौरंगीनाथ आणि गोरक्षनाथ सूर्य महाराजांच्या पाया पडले. काय या म्हणतात? परिभाविक स्थिती सांगून बोलता झाला जग लोचन. बारे तुझ सुख संबंध कोण दर्शविका वाचेसी. मग सूर्य महाराजांनाही दोघे जण भेटले, त्यांचं दर्शन घेतलं. आणि सूर्य महाराजांनी विचारलं सूर्यदेवाने गोरक्षनाथांना, म्हणले महाराज पर्वत असतं तुम्ही टाकलं होतं, त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं तुम्हाला काहीतरी अडचण आहे, माझ्याकडे काम आहे. काय काम आहे सांगा? येलो म्हणती महाराजा मी उदलो एक काजा. मचिंद्र देह तेज पुंजा शिवगणे हरिला. आणि गोरक्षनाथांनी सांगितलं महाराज तुम्ही आकाशामध्ये परिभ्रमण करताय म्हणून तुमच्याकडे काम आहे. हे मचिंद्रनाथांचं शरीर जे आहे ते शरीर महादेवाचे गण आहेत आणि त्या गणांनी शरीर घेऊन गेलेले आहे. त्या गणामध्ये ती शरीर तिथं आहे. तुम्ही काय करा? आपण जाऊन या ते सुनीती सांगावी वीरभद्रा. ते की मचिंद्र दे मयी ते पाठवून द्यावा की. आणि गोरक्षनाथांनी सांगितलं महाराज माझ्यासाठी तुम्ही शिष्टाईचं काम करा. जावा त्या वीरभद्राकडे आणि वीरभद्राला सांगा की गोरक्षनाथांकडून आलोय, त्यांचा निरोप घेऊन आलोय. हे मचिंद्रनाथाचं जे शरीर आहे तो आणलेलं ती परत पृथ्वीवरती पाठव असा निरोप तुम्ही वीरभद्राला बहुधा नीती सांगोनी जरी ना ऐकती. मग मागोरी बोलावणी घेऊया स्थिती युधा लागी मिसळावया. आणि महाराज तुम्ही त्यांना जाऊन दोन गोष्टी सांगा त्या वीरभद्राला. म्हणले मचिंद्राचं शरीर माघारी देऊन टाक गोरक्षनाथांना, पृथ्वीवरती पाठवा. तुम्ही तुमच्या बुद्धीने त्यांना सांगा, समजावा. आणि जर त्यांनी ऐकलंच नाही तर पृथ्वी तलावरती त्यांना बोलून घेऊ आणि त्यांच्या बरोबर युद्ध करू असं गोरक्षनाथ. परवी मा परवी आमची जावणी करावी शिष्टाईत का उपकार मचिंद्र देई आमाशी साय मिरवावे. आणि तुम्ही एकच काम करा, जावा त्या वीरभद्राकडे आणि वीरभद्राकडे गेल्याबरोबर आमचं काम करा, एवढं कार्य करा. त्या वीरभद्राला सांगा दोन गोष्टी ज्ञानाच्या सांगा आणि मचिंद्राचं शरीर देऊन टाक म्हणावं. वाचा एखादी घ्या. ऐसा बोलता गोरक्षनाथ आदित्यावसे त्या ते म्हणत. मग त्या क्षणी कैलासा प्रत त्वरित जावोनी पोहोचला. अशा प्रकारे गोरक्षनाथ बोलल्या लगेच त्यांनी सांगितलं, म्हणले जावा. आणि लगेच गोरक्षनाथाचं बोलणं ऐकलं आणि आता सूर्य महाराज निघाले गोरक्षनाथाचा निरोप घेऊन कैलासाला त्या शिवगणामध्ये. आणि शिवगणामध्ये जाऊन वीरभद्राबरोबर काय शिष्टाईचा प्रयत्न करतात, काय संवाद करताय. टाइम लय झालाय. आता उद्याच्याला बघू सूर्य महाराज काय सांगतात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.